आज एक मैत्रीण पशुपतीनाथला जाऊन आली, तिकडे नेपाळ वगैरे फिरून आली. तिनं सगळ्यांना आम्हाला ह्या माळा आणल्यात तिकडनं. आपण आणतो ना आपल्या मैत्रिणींना लगेच काहीतरी. चला, नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. गप्पांमध्ये काही विषय निघतात आणि मग मला असं वाटतं की ह्या विषयी आपण बोललं पाहिजे. कारण या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला बायकी गप्पा गोष्टी करत असतो ना, आणि त्या गप्पांमधनं आपल्याला शेअरिंग केअरिंग होतं. बऱ्याच गोष्टींचा आपल्याला असं वाटतं, अरे बापरे, हे काय फक्त माझ्याच बाबतीत आहे का? मग नंतर लक्षात येतं, नाही नाही नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. आणि आपोआपच आपलं मन रिलॅक्स होतं. काही गोष्टी तुम्हालाही माझ्याकडून बघून कराव्याशा वाटतात. म्हणजे चांगल्या साड्या नेसणे, चांगले कपडे घालणे, काहीतरी आपलं चढवणे, असं घालणे, असं, आणि पुन्हा पावडर बिवडर लावणे, हे घरात सुद्धा छान राहणे, हे मोटिवेशनल आहे ना तुम्हाला. किंवा बिनकामाचं संध्याकाळी एक चक्कर मारून फिरून येणे मोटिवेशनल आहे ना. त्यानिमित्ताने तुम्ही घरातनं बाहेर पडता, हिंडता, फिरता, तुमचे सोशल कॉन्टॅक्ट होतात, निरनिराळे चेहरे तुम्हाला बघायला मिळतात, आणि तुमचा नैराश्य किंवा तुमचा आळशीपणा निघून जातो आणि मस्त उत्साही होऊन एक एनर्जी घेऊन तुम्ही घरी येता परत, हो का नाही? तर त्यावरून एक आठवलं मला. मला कशावरून काय आठवतं काही सांगता येत नाही, नेम नाही बरं का. तर कसं आहे की जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होतं, मुली हल्ली लग्न का करत नाहीत हा विषय वेगळा आहे. पण जेव्हा मुलगी एखादी, तिला असं वाटतं की आपण लग्न करून एखाद्या घरी जातोय, कुणासाठी येते ती? त्या घरासाठी येते, इस्टेटीसाठी येते का त्या जोडीदारासाठी येते? बरं, जोडीदारासाठी येते ना. मग तिला असं वाटत असतं की मस्त मस्त, कारण फिल्म्स बघितलेल्या असतात, काही छान कपल्स बघितलेली असतात, आणि त्या रोमॅन्टिक मूडमध्ये ती येते. म्हणजे तिला असं वाटतं की आपल्या आयुष्यात खूप काही बदल घडणार आहेत आणि खूप छान बदल घडणार आहेत, कळीचं फुलात रूपांतर होणार आहे, आणि अशा एक छान भावना घेऊन मस्त एन्जॉय लाईफ, आपलं लाईफ आता मस्त होणार आहे, हसत खेळत आनंदात आपण आयुष्य पुढचं घालवणार आहोत, अशा काही कल्पना घेऊन ती लग्न करते. मुलगी जेव्हा लग्न करते तेव्हा, आणि लग्न करून आल्यानंतर म्हणजे लग्न ठरलंय त्यावेळेला जरासं त्या दोघांचं जे काही बोलणं वगैरे होतं, किंवा समजा ते रिलेशनशिपमध्ये असतील किंवा ते फ्रेंड्स असतील, तर त्यावेळेला त्यांना असं वाटत असतं की दोघांनाही की मुलगी खूप छान बोलत असते, मुलगा ऐकत असतो, तिचे लाड करत असतो, तिचं कोड कौतुक करत असतो, तिला छान छान म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि तिला असं वाटतं की अरे वा, आता ह्या घरामध्ये जेव्हा मी जाणार आहे तेव्हा मी माझ्या नवऱ्याची राणी होऊन राहणार आहे, असं तिला वाटतं. ती येते मस्त आनंदात, एन्जॉईंग मूडमध्ये येते. हां, ती एकदा लग्न झालं की नेक्स्ट डे तिच्या लक्षात येतं की या ठिकाणी फक्त नवरा नाही आहे, बाकीच्या सगळेजण आहेत. म्हणजे बाकीची जे कुटुंब आहे ते कुटुंब म्हणजे माझं आता पुढचं लाईफ आहे. नाही तर तिला एक असं वाटत असतं की नाही, नवरा आणि मी आणि नवरा ह्या दोनच गोष्टी तिच्या डोक्यात असतात. एकदम तिच्या डोक्यात लक्षात येतं तिला, अरे ह्या सगळ्या कुटुंबाबरोबर म्हणजे माझ्या आवडीच्या आणि न आवडीच्या सगळ्या लोकांच्या बरोबर मला राहायचं आहे. मला बऱ्याच गोष्टी माझ्या मनासारख्या होणार आहेत, बऱ्याच गोष्टी माझ्या मनासारख्या होणार नाही आहेत, तरीसुद्धा मला ह्या सर्वांच्या बरोबर राहायचं आहे. अहो, स्वतःच्या आईवडिलांच्या घरामध्ये न आवडली गोष्ट आवडली नाही की टाकून देणारी ती मुलगी, घरामध्ये जरा जरी मनाविरुद्ध काही झालं तर भांडणारी मुलगी, रुसणारी मुलगी, तडकाफडकी बडबड करणारी मुलगी, म्हणजे अशी ही लाडाची लेक एकदम इथे आल्यानंतर तिची सगळी भूमिका बदलून जाते. तरीसुद्धा तिला वाटतं की कुठेतरी आपण ह्या संसारामध्ये आनंद निर्माण करूया. बऱ्याच वेळेला काय होतं, एकत्र कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये तिला सगळ्यांच्या सोबत
सगळ्यांचं मन राखण्यासाठी आपण जगलं पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे, आपल्याला खूप छान छान म्हटलं पाहिजे, या एका विशिष्ट गोष्टीसाठी ती स्वतः त्यांच्यासाठी राबायला सुरुवात होते तिची. म्हणजे ज्याच्या तिनं लग्नाचं एक स्वप्न बघितलेलं असतं ते स्वप्न पूर्ण ती विसरून जाते. आणि मला ह्यांनी छान म्हणावं, त्यांनी छान म्हणावं, त्यांनी छान म्हणावं, त्यांना बरं वाटावं, ह्यांना बरं वाटावं, म्हणून ती सगळ्यांच्या आनंदासाठी, सगळ्यांच्या सोयीसाठी, कुणाचीही गैरसोय होऊ नये, कोणाला सगळ्यांनी तिचं कौतुक करावं, ॲप्रिसिएशन करावं, छान छान म्हणावं तिला, यासाठी ती जीवाचं रान करायला लागते आणि सर्वांच्यासाठी राबायला लागते. तिच्या लक्षात येतं कोणीच तिचं कौतुक करत नाही आहे, उलट तिच्यात चुकाच दाखवल्या जात आहेत. एका दिवसात ती मुलगी असते, त्याची ती स्त्री होते आणि ती एकदा स्त्री झाली, वयात काहीच फरक पडलेला नसतो, एकच दिवसाचा फरक असतो आणि तिच्याकडे एक लग्न झालेली बाई म्हणून बघितलं जातं आणि मुलगी म्हणून तिचा जो अवखळपणा असतो तो पूर्ण त्या ठिकाणी नष्ट होतो आणि एक अल्लड मुलीतनं एकदम तिनं अनुभवी स्त्री व्हावं अशी सगळ्यांनी तिच्याकडनं सगळेजण अपेक्षा करतात, जे शक्यच नसतं आणि ते अपेक्षा करतात. कुटुंब तिच्याकडनं ते अपेक्षा करतं, येणारे पाहुणे रावळे अपेक्षा करतात आणि तिथेच तिला लक्षात येतं की काही आपल्या मनासारखं हे नाही झालेलं. तरीसुद्धा नवऱ्यासोबत राहता येईल किंवा समजा दोघं जणच वेगळे राहत आहेत, त्यानंतर नोकरीच्या ठिकाणी गेले, दोघंच जण नवरा बायको राहायला लागलेत. तिला लक्षात येतं की पहिले 2 दिवस बाहेर खाणं पिणं हिंडणं फिरणं होतं आणि त्यानंतर मात्र नवरा कामाला जातो, ही सुद्धा बऱ्याच वेळेला वर्क फ्रॉम होम करते आणि घरच्या कामात ती डुबून जाते. नवरा काय फक्त सकाळी उठायचं आणि आपल्या आपल्या कामाला निघून जायचं, मागचं सगळं घराचं आवरणं, घरातलं स्वयंपाक पाणी मेंटेनन्स हा सर्व तिच्याकडे ती बघायला लागते. एवढं करून जेव्हा संध्याकाळी नवरा येतो त्यावेळेला तो तिला विचारत पण नाही, तू काय केलंस आज दिवसभर. तिला वाटतं, ती मात्र म्हणते आजचा दिवस कसा गेला, नवऱ्याला विचारते. तो काय विशेष लक्ष पण देत नाही. तिला असं वाटत असतं फिल्मप्रमाणे मस्त त्यांना आल्या आल्या मिठी मारावी वगैरे वगैरे. तो काहीच करत नाही, तो दमून आलेला असतो, दिवसभर काम करून थकलेला असतो, दमलेला असतो, आराम येऊन पडतो. पुढचं त्यामुळे गप्पा नाहीत, काही नाहीत, फक्त त्याला चहा देणे, काहीतरी खायला करून देणे, नंतरचं जेवण करणे, हे केवळ त्या घरातली म्हणजे काय नोकर असल्यासारखं ती करते सर्व गोष्टी. तिला अपेक्षा असते नवऱ्याने गप्पा माराव्यात, बोलाव्यात, छान म्हणावं, आपल्यासोबत स्वयंपाकघरामध्ये थांबावं, चेष्टा मस्करी करावी, थोडासा येता जाता स्पर्शाची भावना बोलावी. ह्या सगळ्या गोष्टींची तिला अपेक्षा असते. यातलं काहीच होत नाही. तो आपला आराम मोबाईल घेऊन बसतो किंवा मोबाईलच, हल्ली टी व्ही समोर बसत नाहीत, मोबाईल घेऊन बसतो, लॅपटॉप घेऊन बसतो, कॉटवर वेडावाकडा पसरतो, सोफ्यावरती सगळ्या आल्यावरती सगळं टाकाटाकी करतो. तिनं छान आवरलेलं घर, त्याकडे लक्ष देत नाही, काही नाही काही नाही. तिला वाटत असतं गप्पा माराव्या, शेअर करावं, केअर करावं, एकमेकांशी थोडंसं हास्यविनोद करावा, रोमॅन्टिक व्हावं. यातलं काहीच होत नाही. स्वयंपाक पाणी होतं, जेवण होतं, जेवण झाल्यावरती मागचं सगळं आवरून येईपर्यंत हा झोपलेला असतो. तिच्या सगळ्या अपेक्षांना काय म्हणतात त्याला चूड लागतो. कुठलीच अपेक्षा तिची पूर्ण होत नाही. सकाळी उठल्यावरती तिला असं वाटत असतं की मस्त थोडंसं दिवसभर तो नसणार आहे तर थोडासा वेळ स्पेंड करावा, चहा पिताना करताना त्यानं थोडासा चहा करावा आपल्यासाठी, कारण की हिला सकाळी उठायची सवय नसते माहेरी. त्यामुळे तिला असं वाटतं की पण तो आरडाओरडी करतो, उठतो, अजून उठली नाहीस का, अजून माझा डबा झाला नाही का, दिवसभर घरातच असतेस की. म्हणजे तो तिच्याकडनं फक्त कामाची अपेक्षा करतो. रात्रीची एक 10 मिनिटं जे काय त्यांच्यामध्ये रिलेशन होत असेल तेवढंच, ज्याची ती अपेक्षा करत नाही, ज्याची तिला फारशी, मग नंतर ती कंटाळून जाते. ती कुठेतरी ह्या सगळ्यामध्ये कोमेजते. स्त्री ही कोमेजते. इव्हन तो स्वतःच्या घरच्यांशी फोनवर बोलत असतो, सगळ्या गप्पा मारत असतो, मित्रांशी बोलत असतो, पण हिच्यासाठी बायकोसाठी त्याच्याकडे वेळ नसतो.
काहीतरी गोष्टीवरून ती त्याच्याशी बोलायला गेली, काहीतरी सांगायला गेली की तो म्हणतो नंतर बघूया, उद्या सकाळी बघूया, नंतर बघूया, काहीतरी म्हणजे किंवा एखादा समजा घरातला प्रॉब्लेम, तिच्या मनातला प्रॉब्लेम काहीतरी ती सांगायला गेली तर त्या प्रॉब्लेममध्ये डिस्कशन होण्याच्या ऐवजी आर्ग्युमेंट्स होतात, अरेला कारे होतो, भांडाभांडीच होते. हे असंच त्यांचं म्हणजे विकेंडसुद्धा असेच जातात, वादावादी करण्यात जातात, ॲनिव्हर्सरी असंच जाते, बर्थडेज असेच जातात. जे तिच्या मनामध्ये, त्या स्त्रीच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचं काहीच पूर्तता तिच्या पुरुषाकडनं किंवा नवऱ्याकडनं होत नाही. ती अशी थकून जाते. नवरा बाहेर गेल्यानंतर रड रड रडते की अरे ह्याच्यासाठी मी लग्न केलं का. घरामध्ये चार माणसं असली म्हणजे माहेरी कसं होत होतं, घरात 4 माणसं असायची, इथं ती एकटी पडली. जरी ती एकत्र कुटुंबात असली किंवा जरी तिचं कुटुंब सोबत असलं तरी ते कोणीच तिच्या ओळखीचे नाहीत, तिच्या भावनांमध्ये तिला आधार देणारं कोणीच नाही. उलट त्यात काय होतंय, म्हणजे स्वतःच्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून सासू म्हणणारी, नणंद म्हणणारी ही सुद्धा तिच्या विरोधात तिला टोचेल असंच बोललं जातं. ती आपल्या रूममध्ये जाऊन रड रड रडते, आपल्या भावनांना वाट मोकळी करून देते. मेंटली ती एक्झॉस्ट होते, दमून जाते, थकून जाते. लग्न कशासाठी करतात? संसार करण्यासाठी. संसार कशासाठी करतात? आनंदासाठी. जबाबदारी आणि कर्तव्य यांची सांगड घालून तो संसार पुढे जाणार असतो. प्रेमाची त्यामध्ये थोडीशी शिंपण पाहिजेच. पण ह्या सगळ्यामध्ये मानसिकरित्या कुठेच तिला नवरा साथ देत नाही. त्या स्त्रीला, त्या मुलीला ती कोमेजून जाते, भावना तिच्या सगळ्या कोमेजून जातात आणि ती अशी थकून जाते पण काही करू शकत नाही. ती जर का घरी सांगायला गेली तर ते म्हणतात अरे हे असंच असतं लाईफ. माहेरी सांगितलं तरी असंच म्हणणार, सासरी तर तिला खोळ्यातच काढणार. त्यामुळे ती सांगूही शकत नाही की मला नाही हे सगळं सहन होत नाही मला हे सगळं सहन, हे ती सांगू शकत नाही. सांगितलं तरी तिचं हसब केलं जातं. अरे या कसल्या अपेक्षा. तिनं जर का ठरवलं की सांगितलं की माझा नवरा मला टाईम देत नाही, मला वेळ देत नाही, सगळेजण काय म्हणणार, अरे त्यांना नोकरी करायची काय, हेच करत बसायचं. खरं तर तीही बऱ्याच वेळेला नोकरी करत असते, पण स्त्रीची अपेक्षा असते की थोडासा नवऱ्याने आपल्याला प्रेम द्यावं, रिस्पेक्ट द्यावा, वेळ द्यावा, आपल्यासोबत वेळ घालवावा. परंतु नवरा म्हणणारा हा प्राणी जो असतो तो जेव्हा वेळ मिळेल तो ते एकतर मित्रांसोबत घालतो, नाहीतर मोबाईलबरोबर वेळ घालवतो किंवा इतर नातेवाईकांच्या सोबत, आपल्या माहेरच्या लोकांच्या सोबत बोलण्यात वेळ घालवेल. परंतु त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही की आपण आपल्या बायकोला जरी दिवसभर म्हणजे एका घरात आपण राहत असलो तरी आपण आपल्या बायकोला वेळ द्यायला पाहिजे, हे त्याच्या लक्षातच येत नाही. आणि मग हळूहळू ती स्त्री कोमेजायला लागते. बऱ्याच वेळेला ह्याच्यातच तिला दिवस जातात, मूल होतं, तिचीच एकटीची ती जबाबदारी सुरू होते, मूल सांभाळणं. नवरा म्हणणारा त्या संसारातनं बाजूलाच होतो. फक्त पैसा आणून देणे, तिच्या अंगावर ओरडणे, सगळ्या त्या बाळांची जबाबदारी ही पूर्णपणे ती स्त्रीच उचलायला लागते. पुढे शिक्षणाची जबाबदारी म्हणाच्या, एक पालक म्हणून सगळी जबाबदारी ही स्त्री उचलायला लागते. पुरुष काहीच करत नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये ती स्त्री स्वतःचं मन मारत कुचमचत संसार करते. का तर त्यातनं बाहेर पडता येत नाही, कारण म्हणावं तसं हे रिलेशन टॉक्सिक नसतं. वेगळं व्हावं किंवा काय करावं अशा पद्धतीचं हे रिलेशन नसतं, भांडणं नसतात, परंतु ह्याच्यामध्ये प्रेम सन्मान काही नसतो. स्त्रीला उभारी येईल, आनंद होईल असं फारसं काही नसतं याच्यात संसारात. आणि हे तिच्या जेव्हा लक्षात येतं, लक्षात लगेच येतं, पण ती काहीच करू शकत नाही. स्त्री काहीच करू शकत नाही, फक्त मानसिकरित्या खचत जाते, थकत जाते, हळूहळू कोमेजत जाते. संसाराचा तिला वीट यायला लागतो. का हा संसार केला असं वाटतं, पण त्याच्यामध्ये मुलांची पुढे असणारी जबाबदारी आणि वेगळं होण्यासारखं काहीच नसतं किंवा भांडणही नसतं, पण नसतं त्याच्यात प्रेम आणि आनंद. आणि ही बहुतेक सगळ्या ठिकाणी अशीच अवस्था असते. आणि हे जेव्हा
समाजामध्ये जास्तीत जास्त दिसतं की संसारात काहीच आनंद नाही आहे, तेव्हा त्या स्त्रीला असं वाटतं की नवीन मुलीला असं वाटतं की लग्नच का करायचं, जर आनंदच नसेल तर लग्न का करायचं. हे असं होत चाललेलं आहे. आणि स्त्री ही लग्न करून संसार करते, पण आनंदाने ती काही त्याच्यामध्ये करत नाही. कायम मी आहे. जेव्हा स्त्री म्हणते मी आहे म्हणून मी हा संसार केला, मी आहे म्हणून हा संसार झाला, ते खरंच असतं. ती असते म्हणूनच तो संसार होतो. कारण की आपल्याकडे ती पद्धत नाही हो की नाही मनासारखं काही झालं की लगेच मोडून टाकायचं. हे नाही हो आपल्याकडे. काय म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की काहीतरी खूप त्रास दिला पाहिजे किंवा रिलेशन एकदम टॉक्सिक असलं पाहिजे तरच वेगळं व्हायचं, असं सगळ्यांना वाटत असतं. पण नाही, हे जे लाईफ आहे ना, हे असंच जातं, नीरस जातं, नीरस. सगळ्यांचंच नीरस जातं. 1% 2% कुणाचं तरी कोणीतरी हौशीने संसार करत असतील, पण बाकी सगळे हे 98% संसार तर होता, परंतु सगळे नीरस. त्याच्यात ना प्रेम, ना सन्मान, ना काय ना काय. फक्त ते दोघं नवरा बायको लग्न झालेले असतात म्हणून एकत्र एका घरात राहत असतात. मुलं झाल्यावर तो रोमांसही संपतो, सगळंच संपून जातो. त्यामुळे त्याही गोष्टीमध्ये फारसा काही आनंद राहिलेला नसतो. म्हणजे मन आणि शरीर दोन्हीही गोष्टींना आनंद नसताना सुद्धा संसार होत राहतो. कारण स्त्री ही तो संसार करत राहते जबाबदाऱ्यांच्यासाठी, पुढच्या मुलांच्या जबाबदाऱ्यांसाठी, आणि संसार मोडायला काही कारण नसतं म्हणून. पण संसार करायलाही फारसं काही कारण नसतं, हे मात्र निश्चित अगदी खरं आहे. पण एक आपला काय म्हणतात त्याला, आपण म्हणतो ना की स्वतःकडे स्त्री कधी बघतच नाही, स्वतःच्या आनंदाकडे ती बघतच नाही. कारण की तिला लहानपणापासून तसं वाढवलेलंच नाही आहे. तिला वाढवले आहे तेच मुळी सर्वांची काळजी घेण्यासाठी, स्वयंपाक पाणी करून घालण्यासाठी, मुलं वाढवण्यासाठी, घरातल्या वृद्ध लोकांच्यासाठी लोकांची जबाबदारी घेण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी, नवऱ्याची उसाबर करण्यासाठी, असंच तिला लहानपणापासून वाढवलं गेलेलं आहे. तिचा जन्मच त्याच्यासाठी झालाय असं तिच्यामध्ये बिंबवलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे ती तशीच वाढते आणि पुढे ती तसाच संसार करत राहते. परंतु आता मात्र ती संसार करतानाच विचार करायला लागते, मी संसारात पडू का नको, लग्न करू का नको. याला कारण सगळीकडे 98% ठिकाणी ती बघते की या संसारामध्ये आनंद नाही. हा संसार म्हणजे काही फार एन्जॉईंग नाही आहे. पुनरुत्पादन करणे आणि त्या मुलांना वाढवणे हे एकच काम जर का करायचं असेल तर ती स्त्री कशासाठी करेल बरं. पूर्वी डिपेंडंट होती ती आर्थिकरित्या ती परावलंबी होती, त्यामुळे ती हे सर्व करत होती. पण आता तसं नाही आहे. तिला आर्थिक स्वातंत्र्य आहे, वैचारिक स्वातंत्र्य आहे, आणि त्यामुळे तिला आता तो संसार नकोसा वाटायला लागलेला आहे. याला कारण की ती थकून जाते, आयुष्य तिचं थकून जातं. आता तुम्ही म्हणाल हे असं का बोलायला लागलाय तुम्ही, आमचंही सगळ्यांचं असंच, आम्ही 98%. परंतु ठीक आहे, आमच्या त्यावेळेचा काळ असं, आणि मोडावा असं काही नव्हतं. टॉक्सिक रिलेशनशिप असेल तर मोडण्याचा तरी विचार करतो माणूस, तेही नव्हतं. सगळीच उदासीनता. मग त्यामुळे कसं होतं माहिती आहे का की आता जेव्हा जगामध्ये बघतो आम्ही, आणि स्त्रीने स्वतःला लक्ष दिलं पाहिजे, वेळ काढला पाहिजे, असं जेव्हा आता सगळीकडे आम्ही बघतो, स्त्रीनं आनंदी राहिलं पाहिजे, 60 नंतरचं जेव्हा आम्ही आमचं स्वतःचं जीवन बघतो तेव्हा आम्हाला वाटतं किती आम्ही काय जीवन जगलोय, आम्ही काहीच नाही. आता तर आम्ही 60 नंतर खरं जीवन जगायला लागलेलो आहोत. मग तेव्हा पार्टनरची साथ नव्हती, आता पार्टनरची गरज नाही, अशी अवस्था आलेली आहे सगळ्यांची, 98%ची. आणि म्हणून मी हा विषय काढला तुमच्यासमोर की खरंच स्त्री अशी थकून जाते, कंटाळून जाते, वैतागून जाते.
मानसिकरित्या एक्झॉस्ट होते. तिला आनंदच मिळत नाही संसार करताना. ती संसार ओढत जाते. संसार तोडायचा विचार करत नाही ती, पण ती संसार ओढत जाते. जेवढा शक्य असेल तेवढा ओढते. रिलेशन्समध्ये प्रेम जरी नसलं तरी अपमान नसेल तर तो संसार होतो. पण जर का अपमान होत असेल त्या स्त्रीचा सातत्याने, अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल आणि स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य असेल तर मग मात्र ती सहन करणार नाही, हे मात्र नक्की. आणि ती न करूही नव्हे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?